धीरेन्द्र कृष्ण शास्त्री के खिलाफ नागपुर में संभाजी ब्रिगेड द्वारा आंदोलन किया गया। नागपुर के महल परिसर में किए गए इस आंदोलन के तहत कड़ी कार्रवाई की मांग की गई। शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगितला। हा धीरेन्द्र महाराज म्हणतो हे माझ्याकडे दिव्य शक्ती आहे। अरे आमचं तुमचं नातं अरे आमचं गोळाबाजीचं कल्चर हे महाराष्ट्राला देऊ नका। महाराज धन्यवाद। यानंतर नागपुरातले दोन गेंडे होते। आज नागपूरमध्ये महाल या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर उभं राहून महाराज त्या मंचावर भोंदू धीरेंद्र शास्त्री यांनी एक वक्तव्य केलं। ते आमच्या सर्वांचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल होते। त्यांनी असं म्हटलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज सरतेशेवटी युद्ध करताना थकले आणि त्यानंतर त्यांनी रामदास स्वामी यांना म्हटलं की मी युद्ध करून थकलेलो आहे, मला आता हे पूर्ण राजपाट तुम्हाला सोपवायचे आहे आणि त्यांचे जे जीर्ण टोप आहे ते त्यांच्या चरणी अर्पण करून त्यांनी स्वामी रामदास यांना म्हटलं की तुम्ही यांचं राजपाट तुम्ही स्वतः सांभाळा। हे अशा प्रकारचं बेताल आणि बाताड खोटं वक्तव्य त्या भोंदू बाबांना सर्वांच्या समोर करूनही हे बाकीचे सर्व लोक त्यांना एक शब्दही म्हणू शकले नाही, याचं आम्हाला खूप दुःख आहे आणि आम्ही त्याच गोष्टीचं निषेध करण्यासाठी आज निषेध आंदोलन करत आहोत। आमची मागणी आहे की धीरेंद्रवर महाराष्ट्र बंदी घालावी आणि त्याला लगेच अटक करून FIR करून अटक करावी।